Jai Bhim, Namo Buddhaya, Sangam Namami to all the students. This is our third lecture in the series. आणि हे जे आपण आज कव्हर करणार आहोत for studying abroad, we will today know a bit on the resources that are available to study GRE, GMAT, SAT, TOEFL आणि IELTS. म्हणजे ह्या सगळ्या एक्झामसाठी आपण कुठे आणि कोठून अभ्यास केला पाहिजे, कुठली पुस्तकं वापरली पाहिजे ते जाणून घेऊया. आणि ह्याच्यानंतर एक कर्सरी की तुम्ही स्वतः तर अप्लाय करू शकता, पण तुम्ही हे करत असताना तुम्ही काही कन्सल्टंटशी मदत घेऊ शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे देण्याची गरज नाही आणि जे पैसे मागत असतील कृपया तिथे नाही जायचं. आणि हे आम्ही जे आज कन्सल्टंट सांगत आहोत हे काही आम्हाला प्रमोट करायचे नाहीत, काही नाही, पण ही एक आहेत. तुम्ही जाऊन त्याच्या सर्व्हिसेस घ्यायची घ्या, नाही घ्यायची नका घेऊ. आणि आम्ही ती इथे काही प्रमोट करत नाहीये. हे फक्त आम्हाला माहिती आहेत बाबा हे सगळे देत आहेत आणि चांगली सर्व्हिसेस देत आहेत. कारण माझे स्वतःचे नातेवाईक अनेक जणांनी तिथून सर्व्हिसेस घेतलेले आहेत आणि काही जणांनी माझे इष्टमित्र आणि त्यांचे पाल्य जे आहेत त्यांनी पण त्याच्यातून बेनिफिट घेतलेला आहे. तर मग तसं असताना जर समजा लार्ज कम्युनिटी इफ इट इज गेटिंग बेनिफिटेड त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. So let's start on the material that's available to study these to study for these exams. तर आपण 5 एक्झाम्स बद्दल बोललेलो. 2 एक्झाम्स आहेत आपल्या कशा करता. यू आर नॉट अ नेटिव्ह स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंग कंट्री, सो तुम्हाला टॉफेल या आयलेट्स द्यावं लागतील. बरं, काही असे युनिव्हर्सिटीज पण आहेत जिथे तुम्ही स्वतः सुद्धा काही इंग्लिशचे एक्झाम्स त्यांचे स्वतःचे असतात. त्या स्वतःच्या इंग्लिश एक्झाम्स जे आहेत ते जे आहेत त्या एक्झाम सुद्धा त्या तुम्ही एक्झाम्स जे आहेत त्या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. त्या एक्झाम्स आर ऑलमोस्ट लाईक ऑन द पॅरलल लाईन्स ऑफ टॉफेल आणि आयलेट्स. म्हणजे देर आर सम युनिव्हर्सिटीज विच they have their own exams. Like if you are applying for London School of Economics and if you have selected finance and economics, so they have their own test. They kind of conduct their own test and you will have to clear those tests. म्हणजे तुम्हाला त्यांच्या त्या टेस्ट क्लिअर करावे लागतात. They do take IELTS, TOEFL या इवन SAT वगैरे ते तुमचे ते घेतातच. पण इन अडिशन टू दॅट दिस इज अ एक्झाम विच यू विल हॅव टू टेक. म्हणजे असे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या स्वतःच्या एक्झाम. जसं इकडे भारतामध्ये जेई जे आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम IIT साठी, मग तिथे बिट्सपिल आणि जे आहेत त्यांचे जे 3 कॅम्पसेस आहेत त्या कॅम्पससाठी किंवा दुबई कॅम्पससाठी जर समजा त्यांना जर समजा जी एंट्रन्स एक्झाम आहे तर त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे. तर तशी तुम्हाला इथे काही युनिव्हर्सिटीज दे कंडक्ट देअर ओन अँड यू विल हॅव टू टेक दिस एक्झाम्स. सर्व महामानवांना आणि महामातांना त्रिवार अभिवादन. आज आपण कव्हर करणार आहोत ह्या सेशनमध्ये जे रिसोर्सेस आपल्याला लागतात अभ्यास करायला त्या रिसोर्सेस बद्दल माहिती घेऊया. ते रिसोर्सेस कुठे आणि कसे उपलब्ध आहेत आणि आपल्याला कुठून कसे ते रजिस्टर करून ते रिसोर्सेस उपलब्ध करून त्याच्यावर ह्या सगळ्या 5 जे एक्झाम्स आहेत ह्या 5 एक्झाम्स जे SAT, IELTS 5-6 असतील या 7 एक्झाम जे काय आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी जे रिसोर्सेस लागत आहेत त्या रिसोर्सेस आज कुठे आणि कसे उपलब्ध आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेऊयात. आणि आज एक कर्सरी थोडंसं इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊयात की किती कन्सल्टंट्स वगैरे आहेत. कारण काही बरेच कन्सल्टंट्स आहेत जे इथे ह्या सर्व्हिसेस देत आहेत. इथे आम्ही काही त्यांना प्रमोट करत नाहीये, पण तुम्ही तिथे जाऊन त्यांची सर्व्हिसेस घेऊन
तुमचं जे बाहेर जाऊन शिक्षण घेण्याची जी जे ड्रीम आहे ते तुम्ही फुलफिल करू शकता. जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही फुलफिल करू शकता. त्यामुळे तुम्ही ह्यांचे सर्व्हिसेस, पण ह्या सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत. जिथे कुणी पैसे तुम्हाला मागत असतील, कृपया तिथे तुम्ही हे सर्व्हिसेस घेऊ नका. तर आज आपण जाणून घेऊया की रिसोर्सेस कुठे कुठे आणि कोणते कोणते आहेत. तर महत्वाचं जे इंग्लिश आणि SAT व इतर जे आहेत GMAT आणि GRE LSAT ह्यासाठी सगळ्यात पहिलं आपण कव्हर करूया इंग्लिशसाठी, कारण इंग्लिश फार महत्वाचं आहे. आणि इथलं जे इंग्लिश असणार आहे ते इंग्लिश जे ब्रिटिश इंग्लिश असतं किंवा अमेरिकन इंग्लिश असतं ते इंग्लिश थोडंफार त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल ज्यावेळेस तुम्ही शिकायला लागला. तर हे एक्झाम्समध्ये चांगले मार्क्स आणण्यासाठी आयलेट्स किंवा टॉफेलमध्ये तुम्हाला तुमचं इंग्लिश वोकॅब या वोकॅबलरी ही चांगली करावीची असते. आणि ती तुम्हाला एक पुस्तक आहे नॉर्मन लेविसचं, इंग्लिश वर्ड्स मेड इझी. तर ते नॉर्मन लेविसमध्ये आपल्याला साधारणतः एक 3,000 ते 4,000 शब्द आहेत. तो शब्दकोश तुम्हाला त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स हे सगळे जे आहेत ते सांगितले जातात. म्हणजे एका शब्दाचे काय अर्थ असू शकतात, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते अर्थ असू शकतात, ते सगळं बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे नॉर्मन लेव्हिसमध्ये. इंग्लिश वर्ड्स मेड इझी. त्यामुळे माझी अशी इथे रिकमेंडेशन असेल, पण ज्यांच्याकडे इथे जी मुलं आहेत, जो हा व्हिडिओ बघतील आणि त्यांच्याकडे जर समजा दुसरी कोणती पुस्तके असतील जी त्यांना वाटत असेल की त्याच्यामध्ये शब्दकोश त्यांना जो बरा करता येईल, तर दे कॅन गो हेड अँड यूज इट. असं काही बंधनकारक नाहीये की तुम्ही हेच पुस्तक वापरलं पाहिजे, पण हे मला एक छान वाटतं. दुसरं आहे ग्रॅमरसाठी रेन अँड मार्टिनचं इंग्लिश ग्रॅमर. तर हे रेन अँड मार्टिन तुम्ही यूज करू शकता. त्यातले सगळे एक्सरसाइज सॉल्व करा. आणि महत्वाचं जे ETS मध्ये तिथे जे इंग्लिश आहे, एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसेस, ते सगळे तिथे असणारे उपलब्ध असणारं तुमचं मटेरियल सब्जेक्ट रिलेटेड ते सगळ्याचा अभ्यास करा तुम्ही. आणि तिथे असणारी जी टेस्ट आहेत, मॉक टेस्ट, त्या मॉक टेस्ट सगळ्या घ्यायच्या. म्हणजे एक आहे नॉर्मन लेविस हे वोकॅबसाठी, तिथेच फ्लॅश कार्ड्स म्हणून फिलॉसॉफी आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे कार्ड्स बनवू शकता. आणि ते फ्लॅश कार्ड्स तुम्ही यू कॅन कॅरी देम इन युअर पॉकेट्स, आय मीन पॅन्ट पॉकेट्स और शर्ट पॉकेट्स. आणि तुम्हाला जर समजा कुठे तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, जात आहात, बसलेला असाल, तर त्यावेळेस तुम्ही ते फ्लॅश कार्ड्स काढून यू कॅन गो अहेड अँड छोट्या छोट्या डिक्शनरीज पण येतात फ्लॅश कार्ड्स जर बनवायचे नसतील तर त्या हे तुम्ही वापरू शकतात. तर इंग्लिश हा तुमचा सगळ्यात महत्वाचा. आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला अनेक पद्धतीचे जे क्वेश्चन्स विचारले जातात, हे क्वेश्चन्स तुम्हाला मॉक टेस्टद्वारे कव्हर केलेच पाहिजे. कारण तुम्हाला सगळ्या प्रत्येक टाईपचे ज्या क्वेश्चन्स येणार आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर केले पाहिजे. आता येऊयात काही पुस्तकं जी उपलब्ध आहेत. एक आहे बॅरन्स गाईड आहे, BARRONS, बॅरन्स गाईड. तुम्ही बॅरन्स गाईड आणू शकता. ते तिन्ही एक्झामसाठी उपलब्ध आहे. आयलेटसाठी आहे, टॉफेलसाठी आहे, GRE साठी आहे, GMAT साठी आहे, LSAT साठी आहे. बॅरन्स गाईड म्हणून तुम्ही कुठेही जाऊन ते कुठल्याही पुस्तकालयामध्ये जाऊन किंवा लायब्ररीमध्ये जाऊन सुद्धा जर समजा तो तुम्हाला खर्च वाटत असेल तर लायब्ररीमधनं मिळत असेल तर ते लायब्ररीमधनं उपलब्ध करून घेऊ शकता. अन्यथा तुम्ही जर विकत घेऊ इच्छिता तर त्याचं नवीनच घ्यायची गरज नाही. मुंबईसारख्या, आता मी मुंबईत राहते, मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या किंवा नागपूरसारख्या ठिकाणी किंवा औरंगाबाद सारख्या तिथे सेकंड हँड पुस्तकं मिळतात. ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ती तुम्हाला बऱ्यापैकी स्वस्त, कारण काय तुम्हाला हे फक्त 3 ते 4 महिन्यासाठी वापरायचे असतात.
त्यामुळे यू डोंट नीड टू रिअली, अनलेस तुम्हाला वाटतं की नाही बाबा मला नव्या पुस्तकांतून, आणि जर तुमचं फायनान्शियल स्टेटस जर चांगलं असेल तर यू कॅन गो हेड अँड डू इट, buy it, and then you can study the subject. नाव सेकंड इज मॅनहॅटन. मॅनहॅटन हे सगळ्यात बेस्ट आहे असं मला वाटते, कारण मी स्वतः त्याच्यामधनं स्टडी केलेला आहे. MANHATTAN, मॅनहॅटन. मॅनहॅटन जर तुम्ही वापरलं तर मॅनहॅटन तुम्हाला बऱ्यापैकी महाग पडतं. तुम्हाला मॅनहॅटनला रजिस्टर करून तुम्हाला मॅनहॅटनची सगळी त्याच्यामध्ये, आणि ह्या बऱ्याच आजकाल नवीन जी पद्धत आहे ई फॉर्मॅट म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये, ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट्समध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे वेअर यू रिअली डोंट नीड टू बाय अ हार्ड कॉपी. त्याची हार्ड कॉपी घ्यायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईनच ते रजिस्टर करून ऑनलाईन त्याचं शिक्षण म्हणजे त्याचा अभ्यास करू शकता. तिसरं आहे कॅपलान, KAPLAN. कॅपलान सुद्धा आहे. तुम्ही कॅपलानचं घ्या. कॅपलानमध्ये पण ह्या सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला तुमचे पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही कॅपलान घ्या, KAPLAN, कॅपलान. त्यानंतर आहेत प्रिन्स्टन रिव्ह्यू, PRINCETON, प्रिन्स्टन रिव्ह्यू, REVIEW. ही जी रिसोर्सेस आहेत, ही रिसोर्सेस किंवा ही पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्या ह्या सगळ्या कोर्सेससाठी. आता महत्त्वाचं, तुम्ही जाऊन जर ऑनलाईन चेक केलं तर मंगूश म्हणून आहे. मंगूश टॉफिलसाठी खूप फेमस आहे आणि बरेच जण तिथून अभ्यास करत असतात. आयलेट्ससाठी जे आहे, आयलेट्सचे जे प्रॅक्टिस टेस्ट आहेत, मॉक टेस्ट आहेत, ते तुम्हाला ऑनलाईन आयलेट्सचे टेस्ट जे मिळतात ते तुम्हाला, त्याचं नाव सांगतो मी कारण आमच्या स्वतः मुलांनी सुद्धा तिथूनच केलेलं आहे. त्याचे IELTSonlinetest.com, IELTSonlinetest.com म्हणून आहे. तुम्ही तिथे गेला तर तिथे लायब्ररीज आहेत. त्या लायब्ररीमध्ये मी जे तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये जे कव्हर केलं होतं की किती सेक्शन्स आहेत, लाईक रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, ह्या सगळ्या जे सेक्शन्स आहेत, हे सेक्शन्ससाठी तिथे लायब्ररीज आहेत. त्या लायब्ररीमधनं तुम्ही सगळ्या तुमच्या सब्जेक्टचं स्टडी करू शकता. आणि तिथे ॲट द बॉटम यू विल सी मॉक टेस्ट. मॉक टेस्ट आर अवेलेबल फॉर 2025, 2024, 2023, 2022. म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे सुद्धा मॉक टेस्ट तुम्ही ते देऊ शकतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अगदी एक डिटेल प्लॅन असतो, तसा तिथे प्लॅन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही त्या प्लॅननुसार काम करू शकता किंवा तुम्ही त्या सब्जेक्टचं स्टडी करू शकता. मग तो लिसनिंग असो, रीडिंग असो, रायटिंग असो, स्पीकिंग असो. बरं, आयलेट्स किंवा टॉफिल ह्या दोन कॅटेगरीजमध्ये एक्झाम्स उपलब्ध आहेत. एक आहे अकॅडमिक टेस्ट आणि एक आहे जनरल टेस्ट. म्हणजे जर समजा कोणी नर्सिंगसाठी किंवा इतर काही तिथे नोकरी करण्यासाठी जर जात असेल तर त्याच्यासाठी अकॅडमिक टेस्टची गरज नाही आहे. जनरल ट्रेनिंग टेस्ट ती देऊन तुम्ही तिथे नोकरी करण्यासाठी जाऊ शकता. जर तुम्ही शिक्षणासाठी चाललाय तर यू विल ऑलवेज हॅव टू सिलेक्ट अकॅडमिक टेस्ट आणि मग त्या एक्झाम द्याव्या लागतील. कारण अकॅडमिक टेस्टसाठी ते जे प्रॅक्टिस टेस्ट आहेत, लिसनिंगच्या असो, रीडिंगच्या असो, रायटिंगच्या असो, स्पीकिंगच्या असो, ह्या थोड्याशा टफ असतात आणि त्या वेगळ्या असतात. त्यांना जे तुमचे स्किल सेट्स टेस्ट करायचे ते वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला एन्श्योर करावं लागेल की तुम्ही अकॅडमिक टेस्ट देत आहात का जेव्हा जनरल टेस्ट देत आहात. मुव्हिंग फॉरवर्ड, महत्वाचं जे आहे हे रिसोर्सेस जे आता मी बोललोय, बॅरन्स, मॅनहॅटन, कॅपलान, प्रिन्स्टन रिव्ह्यू, ऑफिशियल गाईड, ETS गाईड, द ऑफिशियल ETS गाईड, हे फार महत्वाचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त देर आर सम प्रायव्हेट what you call as resources which are available on this e-commerce platform like Upgrade, Udemy,
तुम्ही तिथे सुद्धा रजिस्टर करू शकता आणि तिथून अभ्यास करू शकता. तिथे पण रिसोर्सेस बऱ्यापैकी चांगले आहेत आणि तिथे तुम्हाला फार स्वस्तामध्येही हे सगळे रिसोर्सेस उपलब्ध आहेत. जसे ₹121, ₹200, ₹250, ₹351 ह्याच्यामध्ये तुम्हाला तो कोर्स जे काही असेल टॉपिक तो तुम्हाला तिथे जाऊन शिकू शकता. अपग्रेड UPGRAD आणि दुसरा आहे UDEMY उडेमी. त्यानंतर तुम्हाला अ, जे मी ऑनलाईन जसं मंगूश सांगितलं टॉफलसाठी, त्यानंतर टेस्ट गाईड TEST-guide.com GUIDE.com तुम्ही ते यूज करू शकता. गो टू बेस्ट माय टेस्ट BEST बेस्ट माय MY TEST बेस्ट माय टेस्ट इज ऑल्सो अ व्हेरी युजफुल रिसोर्स. तुम्हाला ते निश्चित तौर पे आवडेल ते ती साईट. त्यानंतर आता नवीन जे आहेत त्याच्यामध्ये जीमॅट निंजा आहे, रेडिट आहे, जॉइन लीलँड आहे, म्हणजे JOINLELAND. तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या एक्झामचे रिसोर्सेस मिळू शकतात. रेडिटमध्ये मिळतात REDDIT.com आणि जीमॅट निंजा NINGA. ह्या सगळे जे साइट्स मी तुम्हाला सांगत आहे आता, यू कॅन गो अँड ॲक्च्युअली गेट युअर सब्जेक्ट स्टडीज फ्रॉम दीज साइट्स. म्हणजे तुम्ही ह्या सब्जेक्टचे अभ्यास ह्या साइट्सवर जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. हे सगळे जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात ह्या सगळ्या टॉपिक्सवर, मॅथ्स जे आहे, मॅथ्ससाठी माय सजेशन टू यू चिल्ड्रन वुड बी NCERTचे क्लास 8, 9th, 10th आणि इफ पॉसिबल 11th and 12th तुम्ही GRE GMATचे जे मॅथ्स आहे त्यासाठी NCERTची पुस्तकं वुड बी द बेस्ट. म्हणजे NCERTचा जो कव्हरेज आहे मॅथ्सचा आणि जे तिथे तुम्हाला टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स, मला असं वाटतं की ते कन्सेप्ट NCERT मध्ये खूप छान आणि बऱ्यापैकी कव्हर्ड आहेत. बऱ्यापैकी आणि चांगल्या पद्धतीने ते मांडलेले आहेत. ते तुम्हाला समजतील आणि इमिडिएटली तुम्हाला कळेल की ह्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन कसं करायचंय. आणि बऱ्याचदा हे जे क्वेश्चन्स असतात जे तिथे येतात ते 2 ते 3 कन्सेप्ट्स एका प्रश्नामध्ये ॲप्लिकेशनच्या तहेत ती दिली जातात. त्यामुळे डू नॉट मेक अ मिस्टेक की अरे एकच कन्सेप्ट तिथे अप्लाय केलेला आहे ना. असे असू शकते की 2-3 कन्सेप्ट्सला मिक्स करून त्यांनी तो प्रश्न बनवलेला आहे. त्यामुळे बी व्हेरी क्लिअर. काही आपण कोर्सेस, काही आपण प्रश्न कसे असतील हे पुढच्या सेशन्समध्ये आपण बघूयात. पण आज फक्त एक ओव्हरव्ह्यू देत आहे की तुम्हाला रिसोर्सेस म्हणजे ह्याचा अभ्यास कुठून आणि कसा करावा, आता कसा करावा, हे सगळं अभ्यास करण्याकरता तुम्हाला एक प्लॅन बनवावा लागतो की तुम्हाला कधी एक्झाम्स द्यायची. आता ह्या एक्झाम्स वर्षभर उपलब्ध असतात. SATची फक्त एक अशी एक्झाम आहे की त्यांचे डेट्स असतात. त्या डेट्समध्येच तुम्हाला द्यावं लागते. अन्यथा GRE, GMAT, IELTS, TOEFL, LSAT तुम्ही जाऊन तुम्हाला कोणत्या दिवशी पाहिजे त्या दिवशी तुम्ही रजिस्टर करू शकता. पैसे पे करायचे आणि तुम्ही पाहिजे तेवढ्यात ह्या एक्झाम देऊ शकतात. पण जसं आदल्या सेशनमध्ये मी सांगितलंय, कृपया करून ह्या एक्झाम्स एवढ्या कॉस्टली आहेत, त्या परत देऊ नका. कारण इट्स अ कॉस्टली अफेअर. तुमची पैसे वेस्ट होतील. तुम्हाला जेव्हा ते सायकोलॉजिकली कॉन्फिडन्स आला की बाबा आता ही एक्झाम मी चांगल्या पद्धतीने पास होऊ शकतो, चांगले माझे स्कोर येऊ शकतात, देन यू प्लीज टेक दिस एक्झाम्स, रजिस्टर अँड टेक दिस एक्झाम्स. देन कम्स इज अभ्यास कसा करायचा. फर्स्ट स्टार्ट, as I told you, for maths,
start with your NCERT, and for English, start with your what do you call, Norman Lewis and Wren and Martin. These are your basic books to start with. Believe me, तुमचं ह्या 3 पुस्तकातून ज्या दिवशी तुमचा स्टडी संपेल, पॅरलली तुम्ही मग बॅरन्स घ्या, मॅनहॅटन घ्या, कॅप्लॅन घ्या. ऑफिशियल गाईडमध्ये जेवढे मॉक टेस्ट आहेत त्या मॉक टेस्ट एकही सोडायची नाही. सगळ्या मॉक टेस्ट द्यायच्या. टाइम मॉक टेस्ट द्या. प्लीज डोंट गिव्ह अनटाइम्ड मॉक टेस्ट. म्हणजे तुम्ही चला बाबा मी आता देतोय आणि तुम्ही 3 तासाचा जो पेपर आहे तो 4 तासात सॉल्व्ह करत असाल किंवा 5 तासात, इट विल नॉट सर्व एनी पर्पज. त्यामुळे प्लीज टाइम इट अँड गिव्ह इट. आणि ज्या वेळेस तुम्ही मॉक द्यायला चालू कराल, तुम्ही असंही करू शकता की यू कॅन स्टार्ट विथ अ मॉक विथ युअर स्टडीज अँड देन यू विल कम टू नो वेअर यू स्टँड. म्हणजे तुम्ही आता कुठे आहात आणि आता तुम्हाला जो पल्ला गाठायचा आहे तो पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला किती एफर्ट्स लागणार आहे ह्याचा एक अंदाज येईल. कारण बरेच जण ह्या पद्धतीनेही ती स्टार्ट करतात. म्हणजे तुम्ही आधी एक मॉक देता प्रत्येकाची, तुम्हाला ज्या परीक्षा द्यायच्या, आणि मॉक दिल्यानंतर तुम्हाला किंवा एक रिअल टाइम पेपर्स जे उपलब्ध आहेत, रिअल टाइम पेपर तुम्ही घ्या आणि रिअल टाइम पेपर देऊन तुम्हाला अंदाज येईल की तुमचा स्कोर काय येतो. आणि बिलीव्ह मी, तुमचा जो स्कोर आफ्टर प्रिपरेशन तुमच्या मॉक टेस्ट किंवा ऑफिशियल गाईडच्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये जो तुमचा येतो, बाय लार्ज तुम्ही ज्या दिवशी परीक्षा द्यायला जाता त्या दिवशी पण तुमचा स्कोर लार्जली तो त्याच रेंजमध्ये असतो. मे बी प्लस ऑर मायनस 2 to 4% हिअर ऑर देअर, बट विल नॉट. असं होणार नाही की तुम्ही आज मॉक देताय त्याचं 300 तुमचा स्कोर आलेला आहे आणि ऑल ऑफ अ सडन यू विल गेट अ स्कोर ऑफ 330. असं होणार नाही. मे बी 300चं 305 होईल या 310. इट विल नेव्हर हॅव 330-35. सॉरी, असं नाही होत. म्हणजे हे प्रूव्हन आहे की ज्यांनी जे अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा तुमचा जो जेवढा एफर्ट्स दिलेला आहे तो बाय लार्ज तो त्या रेंजमध्येच राहतो. सो इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन. अच्छा, ह्या ज्या पद्धती सांगत आहेत मी, दीज आर टेस्टेड अँड प्रूव्हन. अगदी तुम्ही कुठल्याही साईटवर रजिस्टर कराल या जे ऑनलाईन कोर्सेस आहेत तिथे जरी रजिस्टर केलं तरी ते तुम्हाला हेच सांगतील. खूप मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे. हे फक्त मी काहीतरी 3-4 नावं घेतलीत जे बऱ्यापैकी स्टुडंट्स वापर करतात त्याचा. पण नॉनदलेस इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू दिस. You may use as many as you want. There is a flurry of online material that is available. But my suggestion to you children की तुम्ही जेवढे होऊ शकाल तेवढे प्रश्न सॉल्व करणे. Try as many questions that you want to solve. You please do that. बिकॉज तुम्ही जेवढे प्रश्न सॉल्व कराल तेवढे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की प्रश्न कसा ते ट्विस्ट करत आहेत, प्रश्न ते कसे मांडत आहेत. बऱ्याचदा एकच प्रश्न 10 पद्धतीने मांडला जातो आणि आपण अशी गफलत करून बसतो की ह्याचं उत्तर वेगळं असेल ना. त्याचं त्या 10 पद्धतीने जो मांडलेला प्रश्न आहे त्याचं प्रत्येक वेळेस उत्तर तेच असतं. त्यामुळे तुम्हाला प्रश्न मांडायची आणि ही सगळी जशी टेस्ट आहे ही सायकोलॉजिकल टेस्ट आहे जसं आदल्या सेशनमध्ये सांगितलं. त्यामुळे बी शुअर यू हॅव टेकन गुड रेस्ट, टेकन गुड स्लीप अँड देन गो फॉर एक्झाम्स. And also when you are studying and taking a mock, please see to it you are sitting in a very quiet place, not a place where you have your windows open and there is lot of disturbance that is coming. Please don't do that. Now speaking च जे असतं English, see to it that okay, when you talk or when you want to do that speaking mock test, you can do this in front of a mirror. You can do it putting up the laptop
आणि लॅपटॉपमध्ये तुम्ही ती टेस्ट घेऊ शकता. तुम्हाला अगदी समजेल की आणि ते जे आहेत, एखादा टॉपिक जो दिला जातो त्याच्यावर तुम्हाला जे बोलायचं असतं, टेक सम सेकंड्स टू फ्रेम युअर answer. See to it that you frame it properly such that you are covering every aspect of it. आणि ज्या वेळेस तुम्हाला तिथे तुमचं ओपिनियन फॉर्म करायला म्हटले जातं आणि ते ओपिनियन का फॉर्म करायचं आहे, सी टू इट दॅट ओके यू आर टेकिंग अ स्टँड. म्हणजे एखादा टॉपिक असेल जो कंट्रोवर्शियल असेल किंवा जो कंट्रोवर्शियल असेल, तर त्या कंट्रोवर्शियल टॉपिक मध्ये नेव्हर give an answer which is going to put you again into a controversial situation. So controversial situation मध्ये कधीच तुमचं उत्तर द्यायचं नाही. तुमचं उत्तर एकदम क्रिस्प, आय बिलीव्ह दॅट और इन माय ओपिनियन. सो तुम्हाला जर एखादा टॉपिक आला आणि तुमचा टॉपिक जो आहे तो टॉपिक, त्या टॉपिकवर त्यांनी जर सांगितलं तुम्हाला बोलायस की what do you think about about the children using mobiles? So तुम्ही जेव्हा children using mobiles बद्दल बोलत असाल तर you have to take a position. You have to say that in my in my opinion, or I believe that the children be not given mobiles at an early age. They kind of get accustomed to a habit or a practice. मग तुम्हाला जे फ्रेम करायचं त्या पद्धतीने तुम्ही मांडणी केली पाहिजे. You never take this thing like okay, mobiles are like mobiles are useless, mobiles give lot of rubbish things also. Don't make these kind of controversial statements that will that will put you in a non-scoring. Then this is similarly when you are actually put, when I gave you in the last session that okay, you have analytical writing assessments. So they will give you a topic which will be surely a topic where you can take some stance, or is the argument correct. So त्या आर्ग्युमेंट्स जे करेक्ट असेल या त्या आर्ग्युमेंटला तुम्ही कसं सबस्टॅन्शिएट करत आहात, तर हे सगळे जे आर्ग्युमेंट्स आहेत या अनालिटिकल रायटिंग असेसमेंट्स आहेत, सी टू इट की तुम्ही ज्या वेळेस अनालिटिकल रायटिंग असेसमेंट्स लिहित असाल ते तुमचे अर्ध्या तासाचा अनालिटिकल रायटिंग एसे आहे जो तुम्हाला साधारणतः 500 ते 600 शब्दांमध्ये लिहायचं आहे. तिथे सुद्धा तुमचे 3 पॅराग्राफ झाले पाहिजे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये तुमचा फार क्लिअर आलं पाहिजे की बाबा हे आर्ग्युमेंट जे आहे हे आर्ग्युमेंट तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय. त्यानंतर से लाईक ओके, cloud seed, right? Is cloud seeding a good idea for getting rains in arid climates, or cloud seeding is not a way forward? What do you think is best suited for the well-being of the mankind or the living beings? समजा ह्याच्या जागी दुसरा काही जर त्यांनी असंच दिलं की लाईक the accident rates or the number of deaths from 2024, which were around 10,000 on some expressway, came down to less than 5,000 for the year 2025, because the road traffic RTO office implemented XYZ policies like putting up cameras,
checking the speed limits, driver, whether the driver is feeling sleepy. So they will take a photograph of the driver at that speed, and if so, it will alert. Then uh, pressure, there are strips where it will check the tire pressures so that you have adequate air in the tires. And then they will ask you, with this, what do you think? Is this policy a good policy which has been implemented by the RTO office, or is it not? Then you will have to take a stand. Remember, when you are doing this, they are actually getting into your psyche, into your critical analytical approach that you take. All these exams, ह्या सगळ्या एक्झाम्स फार महत्वाचं आहे. They are like, okay, suppose you solve one question, it will give you the next question of the same toughness. Once you solve this toughness, it will give you a little higher tough question, and then a little higher. And then what it will do is, oh, this guy is with an IQ of this. सो तुमचा स्कोर त्यावेळेसच त्या लेवलला येऊन तुमचे कंटिन्युअस जर समजा 7 क्वेश्चन्स तुम्ही राईट सॉल्व केले पहिले इनिशियली, बिलीव्ह मी, तुम्ही ऑलरेडी सेट करून दिलेला आहे की तुमचा स्कोर समजा जीमॅट मध्ये 800 पैकी 760 येणार आहे या 780 येणार आहे. जर समजा पहिले तुमचे 3 रॉंग झाले, इट विल गेट यू टू 560 या 600. आणि त्यानंतर इफ यू गेट द 2 क्वेश्चन्स राईट, बिलीव्ह मी, दॅट इज ओनली अ मार्जिनल 560 या 600 पासून you'll go to 620. So solving the initial questions correct is very important, but see to it you time them properly. कारण करेक्ट सॉल्व करण्याच्या पहिल्या 10 मिनिटाच्या या 15 मिनिटाचं जे असतं, इट शुड नॉट हॅपन तुम्हाला जे 5 क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे होते या 10 क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे होते 15 मिनिटांमध्ये, यू आर एबल टू ओनली सॉल्व 6 क्वेश्चन. दॅट ऑल्सो विल ब्रिंग डाऊन दॅट लेवलिंग ऑफ द स्कोर्स. त्यामुळे ह्या ज्या आहेत ह्या पूर्ण IQ, AI ह्याच्यामध्ये सगळं त्यांनी टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस ह्या परीक्षा द्याल, ह्या परीक्षेला खरंच चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जायचं. डू नॉट डू इट हेस्टिली. ह्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल, इट टेक्स अ गुड डिसेंट 4 months, sorry, for maximum 6 months, and minimum there are children who have done this in 3 months, who really have already a good knack of it. One, second, they're good in their grasping and kind of lucid in their English. त्यामुळे ते लवकर फटकनी पिकअप करून ते चांगलं हे करत आहे. स्टडी तुमचा फोकस्ड राहायला पाहिजे. यू हॅव टू डू दिस फॉर दिस 5 to 6 months. नाव मॅथ्स जे आहेत, यू विल हॅव मॅथ्स क्वेश्चन्स विच आर ऍब्सोल्युटली डेटा क्वेश्चन्स. तुमचे डेटास त्याच्यामध्ये एवढे देतील, ट्रेंड्स देतील, त्या ट्रेंड्सवरनं तुम्हाला इंटिग्रेटेड रिझनिंग जे असतात ते ट्रेंड्सवरून तुम्हाला विचारतील. त्या एका क्वेश्चनवर देयर बी 6 questions. In that they will ask, what does this mean? When did this go up? When was the highest? When was the lowest? आणि ते फार कन्फ्युजिंग असतं. व्हॉट इज द ॲव्हरेज? म्हणजे ते तुम्हाला ऍक्च्युली कधी कधी यू विल हॅव टू ऍक्च्युली डू सम कॅल्क्युलेशन्स अँड देन अराइव्ह ॲट अ आन्सर अँड यू विल हॅव टू टिक दॅट ओके, हा, दिस इज द आन्सर. मेनी अ टाइम्स बऱ्याचदा विद्यार्थी काय करतो, तो स्ट्रेट फॉरवर्ड विचार करतो आणि स्ट्रेट फॉरवर्डचं पण उत्तर जे आहे ते तिथे दिलेलं असतं.
सो हे सगळे प्रश्नपत्रिका किंवा हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना हॅव अ अप्रोच दॅट इज कॉल्ड ज्याला म्हणतात की यू आर ऍक्च्युली डुईंग अ लाईक डी सी, जसं ABCD असेल, यू आर ऍक्च्युली सेइंग D is not applicable, C is not applicable, B is not applicable, A yes. So you have to do that. The ones which are not applicable, तुम्हाला ते सगळे पहिले रिमूव्ह करावं लागतील. म्हणजे in any question, see to it that okay, you will first get the ones which can be straightforward. बऱ्याचदा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला कळून जाते की अरे हे उत्तर नाहीच आहे. Just get them. Don't even read that later. म्हणजे you have to actually get the tricks also on this exams. तुमचे ट्रिक्स जे आहेत ते कधी कधी तर तिथे अगदी जे आन्सर्स दिलेले असतात, बऱ्याचदा तर ते आन्सर्स इतके स्ट्रेट फॉरवर्ड असतात की तुम्हाला तिथे यू कॅन चेक दोज आउट which are not applicable. So get these things, practice this will you can you'll be mastering it once you are doing it on a regular basis. Now let's move to the last part of it. In this is I covered on the resources part, like what books and whatnot. Now comes is the consultancies. Now this consultancy, as I told you earlier, we are not at all promoting any consultancy. You can do it all by yourself. Our sons have really done it all by themselves, and I know lot of children who have done it all by themselves. सो ते करण्यासाठी तुम्हाला दोन ऍप्स आहेत. एक आहे युकास आणि एक आहे कॉमन ऍप. हे कॉमन ऍप आणि युकास हे आपण नंतरच्या सेशन मध्ये स्टडी करणारच आहोत की कॉमन ऍप कुठे आणि कशासाठी वापरले जातात आणि तुमचे युकास हे कशासाठी वापरले जातात. सो कॉमन ऍप हे लार्जली USA साठी आहे. तर वी विल गेट इन टू दॅट लेटर बिकॉज इट इज सो सेल्फ ड्रिव्हन, बिकॉज दे हॅव कनेक्टेड इट राईट अप टू द युनिव्हर्सिटी. म्हणजे युनिव्हर्सिटी मधनं काय आलंय ते तुम्हाला तिथे दिसतं. तुम्ही युनिव्हर्सिटीला काय रिप्लाय करत आहात ते तिथे हे दिसते. तिथे सगळं काही इंटरॅक्शन विथ द युनिव्हर्सिटी इज सो वेल structured ki it is a wizard driven, like okay, after this click here, click here, click here. It's a workflow driven portal where you actually get to know that okay, this is my pending task, this is what I have to do for this university. So there are 10 universities if you select, आणि तिथे तुम्ही एकदा जर कन्फर्म केलं एका युनिव्हर्सिटी, मग त्याच्यामधनं तुम्हाला क्लिअरली they give you only probably one more or two more opportunities, as top one, then probably top two and top three, that's it. And then you can you will not be allowed to take any more universities further once you receive or once you comment that okay, yes, you're going to finalize, say, one of the universities, say Michigan you finalized, or Wisconsin, Madison. So whatever university or any Sydney or Singapore, तुम्ही सगळे करू शकताय. काही प्रॉब्लेम येत नाही. whichever universities are available, you can go and get them finalized. Now comes is the consultancies. There is a consultancy Y-axis. You can use their services. Y is Y, not WHY. The Y-axis. You can use Advice, EDWISE International. Many children have used it and they're good. IDP consultancy is there. Then you have SIEC Education. You have Mania, the Princeton Review. You can use their services. Then you have KC Overseas Education, KC Overseas Education. Then you have iSchool Connect. So these are a few to name. There are probably many more than these. There is one which comes to my mind is SIEC Education. You can use their services as well. म्हणजे तुम्ही त्यांचंही करू शकता.
So likewise you can use these consultants. I'm not going to talk much about them because they are not that's not within the purview of this session and this program that we are running. So you can talk to them all by yourself. तुम्ही जाऊन तिथे रजिस्टर करू शकता, त्यांना कॉल करू शकता. तिथे गेल्यानंतर ते काय म्हणतात, दॅट इज गोइंग टू बी बिटवीन यू अँड देम. म्हणजे तुम्ही आणि ते. नोवेअर वी आर प्लेइंग एनी रोल ॲज एंगेजमेंट या असोसिएशन या असं काही नाही. तुम्हाला वापरायचे वापरा, नाही तर तुम्ही स्वतः अप्लाय करा. यू विल बी good enough to earn a degree from a ranked university. तर आज एवढेच आपण इथे बोलणार आहोत. इथे मी थांबतो. I think whatever information I have provided, that should be of importance to you, and you will surely benefit from it. Jai Bhim, Namo Buddhaya. Thank you.